अलकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत रेशनच्या तांदळाची इडलीचे बॅटर कसे करायचे. इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे रेशनच्या तांदूळामुळे काय होते, आपल्या इडल्या एकदम छान अशा होतात. आता हे मी 3 बाउल घेतलेले आहेत. तुम्ही 3 ग्लास घेऊ शकता, 3 वाट्या घेऊ शकता. इथे मी 3 बाउलमध्ये घेतलेले. म्हणजे प्रमाण 1 किलोला पाव किलो उडदाची डाळ घालायची. आता इथे मी 3 वाट्या तांदूळ घेत आहे. तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे, रेशनचे तांदूळ असल्यामुळे, आणि स्वच्छ धुवायचे. हे पहा, अशा प्रकारे मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेल्या आणि इथे 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. 3 1 प्रमाण, 3 वाटे तांदूळ घेतले तर 1 वाटी डाळ घ्यायची. एकदम मस्त अशा इडल्या होतात. अशा प्रमाण घेतले तर. आता आपण हे तांदूळ स्वच्छ आधी धुवून घेऊया. चांगले चोळून धुवायचे, म्हणजे त्याच्यातले घाण सर्व धूळ वगैरे निघून जाते. अशा प्रकारे आपण चोळून तांदूळ असे धुवायचे. हे बघा किती घाण निघते तांदळात. रेशनच्या तांदळाची इडली खूप छान होते, म्हणून मी खास इडलीसाठी रेशनचा तांदूळ आणलेला. तर यातलं पाणी काढून टाकले. मी परत एकदा घेऊन काढते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. चांगले धुवून घेतले म्हणजे आपल्या इडल्या पण पांढऱ्या शुभ्र होतात. हे पहा, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आणखी एकदा आपण धुवून घेऊया. स्वच्छ धुतले म्हणजे इडल्या छान होतील. तांदूळ आपल्याला एकदम स्वच्छ झालेले धुवून. आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूया. तांदूळ कधी पण थंडीच्या दिवसात काय करायचं, सकाळी 12च्या आतच भिजायला घालायचे. आणि रात्री 6-7 वाजता किंवा 8-9 वाजता आपलं काम झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता तांदूळ आपले 8 तास आपण भिजायला ठेवूया आणि रात्री याची आपण पेस्ट करून घ्यायची. आता इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली की आपण स्वच्छ धुवून घेऊया. उडदाची डाळ ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची, त्याच्यावरची धूळ वगैरे निघण्यासाठी. आता यातलं आपण पाणी काढून टाकू आणि परत एकदा स्वच्छ धुवूया. आपण डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. तर पाणी ओतून आपण याला पण 7 ते 8 तास भिजत ठेवायचं. संध्याकाळी आपण याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊया आणि रात्रभर आपण याला आंबवायला ठेवायचं, म्हणजे छान आंबलं जातं. आपण तांदूळ भिजायला ठेवलेले आहेत, त्यामध्येच आपण हे मेथ्या घालूया. 5-7 किंवा अर्धा चमचा टाकायच्या मेथ्या, आणि आपण 8 तास भिजत ठेवूया. इथे आपले तांदूळ छान असे भिजले आहेत. 8 ते 9 तास झाले. आता आपण तांदूळ भिजायला घातले होते. हे बघा, मस्त भिजले तांदूळ. आता आपण हे मिक्सरला लावून ह्याची फाईन पेस्ट करून घेऊया. ह्यातलं पाणी काढून टाकायचं नाही. हेच पाणी आपण बारीक करताना वापरायचं, थोडं थोडं करून. तर हे आपण बारीक करून घेऊया. भिजायला घातलेले तांदूळ ज्या पाण्यात आहेत तेच पाणी आपण तांदूळ बारीक करताना घालायचे. थोडं थोडं पाणी टाकायचं त्यातलं. आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया याच्यात. तांदूळ भिजायला घातलेले तेच पाणी आपण टाकायचं. आता आपण याची फाईन अशी पेस्ट करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात आपण मस्त अशी पेस्ट करून घेतलेली, एकदम बारीक अशी करून घ्यायची मऊ. हे पहा, यातच आपण उडदाची डाळ भिजायला घातलेली त्याची पेस्ट करून टाकायची. आता उरलेले तांदूळ मी यात बारीक करून घेते. याच्यानंतर आपण उडदाची डाळ बारीक करून घ्यायची. उडदाची डाळ ही आपली आता छान भिजली. आपण आता ही बारीक करून घेऊया. आपली उडदाची डाळ ही आता बघा किती मस्त अशी बारीक झालेली आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक करायची. डाळ भिजत घातलेलंच पाणी टाकायचं. त्याचप्रमाणे आपण इथे तांदळाचे पण केलेली पेस्ट पहा. आता याच्यामध्येच आपण ही उडदाच्या डाळीची पेस्ट टाकून घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स करायचं. पीठ, डाळ आणि तांदळाची पेस्ट सर्व मिक्स करून घ्यायची आणि रात्रभरात आता ही आपण आंबवण्यासाठी ठेवूया. याच्यामध्ये आता आपण काहीही टाकणार नाही. मीठ वगैरे सर्व दुसऱ्या दिवशी त्यावेळेस टाकून घ्यायचं. चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे चांगलं आंबलं जातं आपलं पीठ. पहा, अशा प्रकारे चांगलं. आणि मोठ्या भांड्यात ठेवायचं आंबवण्यासाठी. आंबवल्यावरनं फुगून वर येतं पीठ, म्हणून मोठ्या भांड्यात ठेवायचं. आता मी मोठ्या भांड्यात त्याला ठेवणार आहे. सर्व मिक्स होईपर्यंत चांगलं मिक्स असं फेटून घ्यायचं. चमच्याने किंवा हाताने फेटून घ्या. हलक्या हलक्या अशा आपल्या इडल्या होतात त्याच्यामुळे. आता मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि आंबवण्यासाठी रात्रभर ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी आपण याच्या इडल्या बनवायच्या. पीठ रात्रभर इथे झाकून ठेवले होते. हे पहा, आपले पीठ आता छान फुगलेले, आंबलेले छान आहे. हे पहा, मस्त अशी पीठ आपली
तयार झालेली. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार. ह्याच्या इडल्या बनवून घ्यायच्या. मीठ टाकूया, फेटून घ्यायचं ह्याला. हे बघा किती मस्त असं आंबलेलं आहे आपलं पीठ. मीठ सर्वात ह्यात मिक्स करून घ्यायचं. याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा खायचा सोडा टाकणार आहोत. थंडीच्या दिवसात जर पीठ आंबलेलं नाही ना व्यवस्थित झालं तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण पीठ भिजवून कढईत ठेवलं किंवा टोपात कशात पण ठेवणार तुम्ही, डब्यात ठेवा, तर त्याला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं, जाड कपड्यामध्ये, म्हणजे पीठ चांगलं आंबलं जातं. इथे मी आता अर्धा चमचा खायचा सोडा टाकला. थोडंसं पाणी टाकू त्याच्यावर. त्याला सर्व मिक्स करून घेऊ. चांगलं फेटून घ्यायचं, एका दिशेने फेटून घ्यायचं. पिठात आपलं चांगलं मिक्स करून घेतलं मी, सोडा आणि मीठ टाकल्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण याच्या इडल्या बनवणार आहोत. इडली पात्रातल्या भांड्यांना तेल लावून घेऊया थोडं थोडं. आणि याच्यात आपण आता हे बॅटर टाकून घेऊया. तिन्ही भांड्यांना मी ते तेल लावून घेते. थोडं थोडंच तेल लावायचं, जास्ती पण टाकायची गरज नाही. आणि पहिल्यांदा एकदाच टाकून घ्यायचं, नंतर ना टाकायची गरज लागत नाही. तर इडलीची पीठ आपण यात टाकून घेऊया. थोडं थोडंच टाकायचं, म्हणजे त्याला फुगण्यासाठी जागा राहिली पाहिजे. अशा प्रकारे आपण ह्यात इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता मी इडली पात्र गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता त्यातही आपण भांडे ठेवून घेऊया. अशा प्रकारे मी आता इडली पात्रात भांडी मांडून घेतलेली इडलीची. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आपल्या इडल्या इथे तयार झालेल्या आहेत. मस्त अशा फुगलेल्या पण आहेत. आता आपण या काढून घेऊया. थोडं थंड होऊ द्यायचं भांड्याला आणि नंतर आपण इडल्या काढून घ्यायच्या. सुरीच्या साहाय्याने काढायच्या, अजिबात चिटकत नाही, काय नाही. भांड्यालाही चिटकत नाही, काय नाही. हे पहा, अशा प्रकारे आपल्या मस्त अशा इडल्या तयार होतील. भांडं थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच, गार झाल्यावरच मग इडल्या आपण काढायच्या, म्हणजे अशा व्यवस्थित निघतात, चिटकत नाहीत. मी आता अशा सर्व काढून घेते. अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेतल्या. ते पण अजिबात भांड्याला चिटकत नाहीत, काही नाही. मस्त अशा आपल्या इडल्या टम फुगलेल्या आहेत. हे पहा, इथे मी डाळीचे सांबार बनवलेलं आहे आणि इथे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे इडली बरोबर. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.